नमस्कार मित्रांनो, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम मऊ, पौष्टिक आणि चवदार मिक्स डाळ खिचडी। ही खिचडी इतकी स्वादिष्ट लागते की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। डाळ खिचडी बनवण्यासाठी मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी तूर डाळ आणि पाव वाटी मी मसूर डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यात थोडं पाणी टाकून साधारण 15 ते 20 मिनिटं तरी भिजत ठेवायची आहे। या रेसिपीसाठी ना आपण हे बघा मिक्स डाळ पाण्यात भिजत ठेवलेली, ती मस्त अशी फुललेली आहे फुगून। आणि तांदूळ मी 1 वाटी घेतलेली आहे, ते पण 10 मिनिटं तांदूळ भिजत ठेवायचे आहेत 2 ते 3 वेळा धुवून, म्हणजे आपली डाळ खिचडी पण मस्त अशी मेंटते। म्हणून तुम्ही तांदूळ धुवून 10 मिनिटं भिजत ठेवा। आणि यामध्ये ना तुम्ही मिक्स भाज्या ताज्या पण वापरू शकता आणि साधे मसाले वापरून आपण ही प्रेशर कुकरमध्ये खिचडी बनवणार आहोत। अगदी कमी वेळात ही खिचडी तयार होते। आणि त्यासाठी मी वरून टाकण्यासाठी हे बघा कोथिंबीर घेतलेली आहे, 1 कांदा बारीक चिरून घेतलाय आणि 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरचीचं प्रमाण तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे त्या प्रमाणात वापरू शकता। आणि 5 ते 6 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता थोडासा, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 बटाटा घेतलेला आहे बारीक चिरून। मी आज या छोट्या कुकरमध्ये खिचडी बनवणार आहे। त्यासाठी मी कुकर मीडियम फ्लेमवरती गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 2 छोटे चमचे मी तेल टाकते आणि तेलासोबतच मी तूप टाकणार आहे 3 चमचे छोटे। तूप टाकल्यामुळे खिचडीची चव आणखीनच अप्रतिम लागते। खिचडी म्हटल्यावर तूप हे पाहिजे थोडंसं। तूप गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा राई आणि पाव चमचा जिरं टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं तडतडायला द्यायचं आहे। लसूण, मिरची आणि कढीपत्ता टाकायचा आहे आणि ते अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। लसूण हलकीशी भाजत आली की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण लसूण मिरची बरोबर परतून घ्यायचा आहे। टोमॅटो आणि बटाटा टाकूया आणि तेलात व्यवस्थित मिक्स करून घेऊ परतवून। पाव चमचा हळद टाकायची आहे आणि पाव चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता ना तांदूळ भिजून ठेवलेले ते टाकायचे आहेत आणि मिक्स डाळ टाकायची आहे। मी ज्या मापाने ना तांदूळ घेतलेले आहेत त्याच मापाने मी 4 वाटी पाणी घेतलेलं आहे गरम। चवीपुरतं 1 चमचा मीठ टाकते। तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। खिचडी व्यवस्थित अशी मिक्स करून झाली की त्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे। खिचडी बनवताना तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा। मी 4 वाटी पाणी घेतलेलं आहे। कुकरचं झाकण लावून व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटं ठेवायची आहे। आणि 4 ते 5 मिनिटं झाली की मंद आचेवरती ठेवून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या। हे बघा मिक्स डाळ खिचडी 3 शिट्ट्यामध्ये शिजून झालेली आहे आणि कुकर थोडासा थंड व्हायला द्यायचा आहे। नंतर हलकंसं कुकरची शिट्टी उचलायची आहे आणि नंतर मी हा बघा खोलून घेतलेला आहे। मस्त अशी किती सुंदर खिचडी दिसते आहे बघा। आपले बनवून तयार आहे। एका आता ताटामध्ये काढून घेऊयात। खूप छान टेस्टी अशी ही खिचडी तयार होते आणि त्यासोबत घरी बनवलेलं लोणचं आणि पापड किंवा ही दहीसोबत पण ही खिचडी गरमागरम भारीच लागते।
पावसाळा असो किंवा रोजच्या जेवणासाठी ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की करून बघा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रेरणा देतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.